one of the great white ball players. रोको, अब इनको कौन रोकेगा? देखिए इंग्लैंड वर्सेस इंडिया सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। हॅलो हा चिंगी नाही नाही हा हा आलोय हॉस्पिटलमध्ये आलोय नाही तू अजिबात काळजी करू नको. मी आहे ना, मी घेईन सगळी जावई बापूंची काळजी. हो, अजिबात काळजी करायची काम नाही. अरे मुलासारखं जपलाय त्याला. सासरा असलो म्हणून काय झालं, बापासारखं प्रेम करतो. कोण जावई बापू? जावई बापू गेले वाटतं. नाही आहेत. मला वाटलं ते असेच पडलेत गेलेत. वाटलं येतेस की काय परत नशिबात परत. हा बरं, मी काय बोलतो, ते जावई बापूंना सांगितलंयस का की मी आत तिथे रात्री त्यांना सोबत करायला येणार आहे ते? नाही, हे एक बरं केलंस ना. मला एक सरप्राईज द्यायचं होतं ना त्यांना, म्हणून. हा ठेव तू ठेव फोन. हा करतो मी नंतर. काय काळजी करू नको, मी थांबतो इथं रात्रभर. हा अरे खवीस चरबीने भरलेलं पोत. जावई बापू हे मुद्दाम करता हो तुम्ही. हे भूत खवीस तिथपर्यंत ठीक होते. चरबीचं पोतं म्हणजे काय? सॉरी सासरे बुवा, तुम्ही मला लक्षात नव्हतं ना. अचानक तुम्ही आलात ना, पटकन सत्य बाहेर पडलं. म्हणजे मला कळलं नाही एकदम. तुम्ही इथे कसे आत्ता आलात? एवढ्या लांब 12:30 वाजता रात्री तुम्ही मला घाबरवायला आला तिकडे? हो, 6:30 ते 8:30 आहे ना वेळ भेटायची. तुम्ही आता कसे आलात रात्री? भेटायला नाही आलोय, मग? इथे रात्रभर तुमची सोबत करायला आलोय. तुम्हाला मदत करायला आलोय, तुमची काळजी घ्यायला आलोय. कशाला, खरंच नको. काय एवढं तुम्ही केलं? तुमचं सुद्धा वय झालंय. मी ओके आहे इकडे. मी आलोय म्हटलं की आलो. आता काय मला ऐकायचं नाही. अहो तसं नाहीये. मी वॉर्ड बॉयला बेल दाबली तरी तो येतो. अरे वेगळा माणूस, बाहेरचा माणूस, घरातला माणूस आहे ना. हा बापाप्रमाणे तुमच्यावर प्रेम करतो. आता शांत झोपा बघू. शांत झोपा. तसं नाही, तुम्हाला त्रास होईल माझा. एवढं तुम्ही काय एवढं सासरा असलो म्हणून काय झोपा तुम्ही? थँक्यू काका. डायरेक्ट सकाळी उठायचा. हो. काका कोणाला बोललास? नाही तुम्हाला म्हटलं थँक्यू. हा झोप. हा शांत. काय काळजी मला करू एकदम नको. ऑकवर्ड वाटतं नाही म्हणून तुम्हाला नाही, एवढं अरे मी आहे ना. काय काळजी करू नको, मी ते आहे. काय लागलं तर मला सांग. तुमचं कायच तुम्ही ऐका ना. हो, हे असं नका करू तुम्ही. रात्र झाले की नाही, 12:30 वाजले. तसं नाही, इथे माणसासोबत कोण झोपायला येतात. ही स्पेशल रूम घेतली आहे. हळू जरा आवाज कमी. मला म्हणायचं रुग्णासोबत झोपायला येतं, त्याला झोपायला बेड नाही ठेवला यांनी. तुमचा सूर मुळात ना खूप वरचा लागलाय. हे नका, नॉर्मल लावा तुम्ही. कळलं का मला तुम्हाला? सांगा, रागाला कळतं का हॉस्पिटल आहे की माझ घर आहे? राग आहे तो व्यक्त होणार. नाही, बरोबर आहे, रागाला बरोबर. माणसं, हे बघा ह्याच्यात पाणी पण काय साधं पाणी पण आणलं ना माणसाला, करायचं काय मला अरे सांगा. तुम्हाला कळतंय का? रात्रीचे 12:30 वाजले, तुम्ही खाण धुवून असं का आवाज करताय? हॉस्पिटल आहे अहो, इकडे. तसं नाही. आता म्हातारा माणूस, कंबर अखडली आहे, पाठ अखडली आहे, झोपायचं कुठे मी? नाही बरोबर आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत झोपायचं होतो, नाही असं करू नका. जावई बापू जरा सरका ना. का? काय म्हणजे झोपू दोघं, थोडं थोडं करून ऍडजस्ट होईल. जरा सरका. नाही ऐका माझं, अहो, इथे खरंच जागा नाही. सरका, अहो काय हे काय चाललंय? अहो काय नाही. अहो हे असं नाही हे दिसत. पाय हात पाय बघा मला. गप्प बसा. हा, होईल आपला. काय नाही. तुम्हाला उशी लागते का? अहो मला जाऊ दे, उशी- मला द्या, मला अरे द्या. ऐका ना माझं. आणि काय घाबरू नका, बिंदास पाय बिंदास पाय
काय मी टाकून अरे काय उठा तुम्ही 1 मिनिट उठा तुम्ही यार अहो, 1 मिनिट उठा तुम्ही होईल की हे काय पद्धत आहे तुम्हाला पायाला लागलं हे काय काय आहे हे काय आहे हे काय आहे फॅशन म्हणून केलंय का हे मी अरे देवा. कमाल करताय तुम्ही असं माझ्या बाजूला नाही झोपू शकत हो हा. नाही झोपू शकत तुम्ही माझ्या आपण बाजूला का? अहो नाही झोपू शकत मी रुग्ण आहे रुग्ण अरे देवा हो काय आतमध्ये काय घातलं ना रुग्ण म्हणालो नग्न नाही म्हणालो ऐका जरा नीट तुम्ही असं नका करू तुम्ही बाबा खाली वाचा. गोळी मार झालाय. बाती नाही का दुसरं? थांबा ओ थांबा माझा अलार्म वाजलाय जावई बापू हा असा गोळ्यांचा अलार्म लावलाय तुम्ही माझी गोळ्या घ्यायची वेळ झाली ना मला असा अलार्म लावून ठेवलाय म्हणून गोळ्यांचा अलार्म अरे बाप मला वेगवेगळे अलार्म लावायचे छंद आहे अहो हे बघा आमचा एक ग्रुप आहे असा सिनियर सिटीजनचा व्हॉट्सअप ग्रुप आहे लुख्खे रॉकर्स नावाचा आम्ही संध्याकाळी पत्ते पिसाला भेटतो ना त्याचा एक वेगळा अलार्म लावलाय बघायचं तुम्हाला थांबा दाखवतो हा बघा अहो फ्लशचा आवाज आहे लक्षच खेळायला जमतो ना आम्ही बोलायच्या नादात गोळ्या घ्यायच्या राहून जातील हो, बाकी काय नाही गोळ्या घेतल्या पाहिजे हा माझ्या गोळ्या मी घेतो ऐकाल का जरा हा बाबा तुमच्या गोळ्या घेऊन झाल्या ना की माझ्या पण तिकडे ठेवल्यात त्या मला जरा प्लीज द्या तुम्ही गोळ्या नाही घेतल्या हो? नाही अजून नाही घेतल्या त्या आधी घेतला पाहिजे अहो नाही अहो ऐका ना तुम्ही तुमच्या घ्या अलार्म लावला होता ना तुम्ही तुमच्या घ्या नंतर नाही आधी तुमच्या अहो, गोळ्या नका. घेऊया. ऐका ना, तुम्ही असं खरंच- नाही जावई बापू आधी तुमच्या गोळ्या अहो घ्यायच्या. माझ्या रात्री घेतला तरी चालतात तुम्ही आता अलार्म लावलाय ऐका ना मला सांगा तुम्ही पाण्याने घेणार की पाण्याने घेणार म्हणजे ना आपल्याकडे फक्त पाणीच आहे ना अरे देवा ते पण नाही आहे मी काय म्हणतो, जावई बापू अरे देवा जावई बापू काय हो यातली तुमची गोळी कुठली आणि माझी गोळी कुठली हो कशाला शहाणपणा करायला काय आला कशाला तुम्ही इकडे हो मिक्स झाल्या गोळ्या लाल गोळी आहे ती माझी आहे जास्त लाल करू नका माझी पण लालच गोळी आहे हे बघा दोन्ही गोळ्या लाल आता ह्याच्यातली तुमची कुठली आणि माझी कुठली अरे कमाल करताय तुम्ही घाबरू नका आपण 10-20-30 करून 10-20-30 काय करताय तुम्ही मग आधा पादा करूया ना अरे काय तुम्ही डोक्यावर पडलाय हे काय झालं काय कोण माणूस कोण आहेस तू भडकू नका मला माझ्या गोळीची चव माहिती आहे माझी गोळी गोड लागते जरा थांबा ही माझी गोळी आहे ही कडू ही तुमची आहे घ्या. अरे हे. ती आधीची तुम्ही ओळखली होतीत ना तुमची गोळी म्हणून उरलेली माझी गोळी हा करायची काय गरज होती बाकी डमी घेतो कशाला आलाय ना माणूस काही कळत नाहीये हे करायला पाणी गिळा अशी जाता घ्या. पाणी बिडी मागत बसले तिकडे कडू आहे हो चावली मी ती हा हा होईल होईल आ, एक काम करा तिथे ती बेल आहे ती दाबा कशाला हो वॉर्ड बॉयला बोलवा जरा हा मला पॉट पाहिजे काय पाहिजे पॉट पाहिजे अजून एक छाती खाली काय पत्रा लावलाय मालवणी आहे मी पॉट म्हणायला पोटला पॉट मालवणी आहे मी या ना अरे यार वॉशरूमला जायचंय हो मला पॉट द्यायला सांगा त्याला म्हणजे इथे जागेवर काय हा इथंच करणार त्याला बोलवा. जावई बापू मी हे अजिबात खपवून घेणार नाही सांगतोय अहो, सोय ही आहे. कसली बेसिस अजिबात नाही तिकडे आतमध्ये जाऊन करा अरे, सोय आहे ती म्हणून. आतमध्ये जाऊन करा अरे, असं- उद्या नातवंड झालं त्यांना काय सांगणार असं जागच्या जागी करायचं अरे, ती तेव्हा अरे, नका बा. हातपाय तुटले म्हणून काय झालं असं मला अजिबात चालणार नाही आतमध्ये जाऊ तुम्ही अरे यार हे ह्याला काय अर्थ आतमध्ये जाऊ तिकडे टॉयलेट आहे तिकडे जा स्पेशल रूम आहे तर मी केलं pot मी आहे नको ना मला. मी नेतो तुम्हाला काय मला माहिती नाही तुम्ही निघा इकडे अरे हे चुकीचं आहे यार नाही, तुमचं. जागेवर नाही अरे, करायचं. येतो मला येतो थांबा जरा आता मी आहे घाबरू नका तुम्ही उठा सावकाश काय घाबरू नका उठा उठा आ आ आ आ शाबास काय तुमचं चाललंय मग प्रोत्साहन पण द्यायला नको इकडे ना तिकडे. सावकाश सावकाश काय घाबरू नका हा? या, मी आहे ना जे टाका, हे टाका. बरोबर नाही ते आहे पॉट तर तुम्ही हे काय करत आहे माझ्या म्हणून काय कळत नाही मला हे. या वयात म्हाताऱ्यांना आदर द्यायचा देऊन आता शहाणपणा करू नका चला आता चला या हा या हे सगळं चुकीचं आहे हे कळलं काय एवढे चला ओ चला थोडं थोडं चला दाखवू नका आरामात चला मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश लढास करे तू मला वाटलं इथून इथे ब्लँक जाईल ना म्हणून जरा भरून टाकलं बाकी
या इकडे इकडे सावकाश ओ अरे नका यार करू यार तू. या इकडे. आणि हे बघा थांबा आरामात आणि शांत उभे राहा. हा मी आतमध्ये बादली भरली की नाही बघतो. होय. उगा तिकडे पण का पडाल तर ही साईड पण निकामी व्हायची. मग कसं होईल. काले मेघा अरे, काले. अरे, अरे, जा ना यार तू. शांत उभे राहा. मी येतो तुम्ही शांत उभे. मी लगेच बादली भरून होतो. हलू नका इकडून थांबा असेच. हा अरे देवा. बिचारा. अरे किती वेळ. सासरे बुवा. ओ सासरे बुवा. नाही. सासरे बुवा. ओ सासरे बुवा. झालं अरे झाला काय यार. अरे झाला कशाला गेला तर मला इकडे उभा केलाय तुम्ही. मला जायचंय जस्ट बघायला गेलात ना तुम्ही. निसरडा वगैरे नाहीये ना म्हणून. अहो नाही हो ते भांड बघितलं कळ आली बाकी काय बिचारा ग बिचारा. काय बरं आहे ना बाकी. हा ओ सासरे बुवा. हा अरे मी इथे उभा आहे ना 1.5 तास झाला असा उभा. या ना इकडे. तिकडे जाऊन काय झोपता यार तुम्ही. बोला झोपेत ना लघवीला गेलो आलो परतून झोपलो. अरे असं काय करता. या ना यार मला संपूर्ण दुखून आलं. चला आज जाऊया आपण. चला आता नाही जायचं मला तिकडे. मूड गेला आता माझा. मूड गेला? मी जाईन आता अपरात्री कधीतरी. अहो चला थोडी तरी अरे बघा. नाही थोडी तरी काय. थोडी तरी काय. नाही जायचं मला. बरं ठीक आहे जागेवर बसा. आपलं काय. अरे तुम्ही कशाला करता यार. माझी मिमिक्री करता काय. मिमिक्री ना हो आपला असं बॅलन्स केलं. अरे नका बॅलन्स करू यार. तुम्ही शांत व्हा. जाऊ बाबा तुम्ही उगाच भडक. मी काय मजा करतोय हे असं करतोय काय. मला चिडवताय तिथून. थांबा तुम्ही घाबरून शांत व्हा. बसा शांत व्हा. आणि या. थांबा लगेच पाय वरती घेऊ नका. जर थांबा शांत व्हा. नुसताना शब्दांचा आधार देऊ नका. हात पण लावा मला जरा इथे तिथे द्या. थांबा घेतो पाय वरती घेतो. थांबा तुम्ही अजिबात घाबरू नका. थांबा, हे हळूहळू घ्या. हा तुम्ही घाबरू नका. हा मागे मागे. अरे वर टाकेपर्यंत होता माणूस एकटाच गेला की काय परत आहात. ओ मी खाली आहे खाली. खाली झोपता. झोपा अरे आपला. अरे झोपत नाही हो. मला ढकललात तर तुम्ही. खाली आलो मी. काय जावय बाबू खोटं बोलता. मी अरे खोटं बोलता मी. खोटं बोलता मी. काय करताय. किती राग होता. उठा. काय माणूस आहे ना हा बाबा. उठा डोक्याला ताप आलात कशाला तुम्ही. जा ना घरी. शांत व्हा. शांत. म्हातारा मरत पण नाही. हो काय बोलताय. खड्ड्यात गेला घेऊया तुमच्या. शांत व्हा. शांत. काय एवढं भडकलात बीपी वाढेल. गचकन नाटक घेऊन इथेच मारा आलुगात. वाटेल तर बोलू नका. हे आईच्या गावात डोकं महा. शांत झोपा. शांत व्हा. मदतीला आलाय शांत व्हा. मोठा. शांत व्हा. लात घाल कमरेत. मला शिकवतोय. अरे हो. बायकोला पण अक्कल नाही माझ्या अशा हा बापाला. हा गावडे ना कुठे भेटायचं पण उद्या. हा सांगा ना ऍड्रेस सांगा मला. हा डोक्यात डोक्यावर बसलाय माझ्या इकडे. हा ऍड्रेस सांगा. ओ जाऊ बापू ऍड्रेस लिहून घ्या जरा. हा सांगा. कुठून लिहून घेऊ. हात बघताय ना. गावडे तुम्हाला सांगतो ना आमच्या चिंगिनाने एकदम अशिक्षित नवरा करून अरे ठेवला. अशिक्षित काय आहे यार. मला लिहिता वाचता येता यार. हात बघ ना माझा. हा. लिहू कशाने. नाही तुम्ही सांगा मला सांगा. हा अहो नाही लय मोठा ऍड्रेस हो गावडे. एक मिनिट थांबा जरा. हा थांबा सांगा. हा बिल्डिंग नंबर 13 जय महाराष्ट्र नगर. थांब जरा. टाटा पॉवर मागा ठाणे बोरिवली ईस्ट. हा ठीक आहे. हा पोचतो गावडे पोचतो मी. हो अरे हे जा ना तू. पोच ना तिकडे मसनात. जावं. जाडा मेला. तेरडा मेला. जाऊ. धापण्या जाड्या असं लिहितात काय. हलकट म्हातारा. हे बघा जाऊ मी सासरा आहे तुमचा. तुम्ही हे खड्ड्यात गेला एक सासरा आहे. मी पण जावं आहे ना. कुत्र्यासारखं वागवतात. निघ घरी. निघ.
ऐका ना, मी प्लास्टर झालंय तुमचं, मी इथे काळजी करतो, मी काय ना मी हे आहे ना प्लास्टर खूप कडक आहे, डोक्यात घातलं ना डोका फुटेल. शेवटचं सांगतोय, खड्ड्यात गेला सासरा बिसरा नाती बिती खड्ड्यात गेली सगळी. म्हणजे शांत- हे कडक आहे, शपथ सांगतो. बघा, मी चिंगीला- खड्ड्यात गेली चिंगिनी तू निघ. मी शब्द देऊन आलो, मी शांत उभा राहणार, मी नाही इथे तुमच्या जवळ थांबत, मी इथे उभा राहतो शांतपणे. यायचं का माणूस आहे. जावई बाबू, प्लास्टर खरंच कडक आहे गो. हो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडता कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. रसिक, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्हाला तर कल्पनाच आहे, आपल्या या मंचावर आपण विविध सेलिब्रिटीजना बोलवतो आणि आपण त्यांची ओळख करून घेतो, त्यांना आपण जाणून घेतो. तर त्या परंपरेला अनुसरून आज आपल्याकडे येणार आहेत प्रभावी व्यक्तिमत्व प्रशिक्षक जकातदार मॅडम. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाला पाहिजे, जकातदार मॅडमसाठी. या या या. वा, वा, वा. अरे बापरे, जकातदार येणार होतं, हे किल्ल्याचं दार आलंय. एक्सक्यूज मी, नाही 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 नाही, एक सेकंड. आपण नाव बदलूया तुमचं, आडनाव सावंत ठेवूया. सावंतवरून चांगला पण सुचलंय. याच्या पुढे ह्यांचं आडनाव फालतू पंच साठी स्किट सुरू झाल्यानंतर मी माझं आडनाव बदलू. ऍक्च्युली पण चांगला होता, ऐका पाहिजे तर. सावंत, तुमचा नवरा केळी खातो बा अवन टूक टूक. चांगला होता. बालनाट्याच्या ऑडिशनला सुद्धा रिजेक्ट होईल पंच. या या, बसा बसा बसा. आपल्या छोटेखानी कार्यक्रमात मोठेखानी अशा सेलिब्रिटी इकडे आलेले आहेत. मला सांगा नीलकंठ ताई, आज नीलकंठ असं नाव नाहीये माझं नाव नीलांबरी असं आहे. हा नीलांबरी 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 ताई, आज तुम्ही या देशाच्या आघाडीच्या अशा हे काय आहे? सॉरी, आघाडीच्या म्हटल्यावर एकदम आवाज आला तो. आघाडीच्या असं मला म्हणायचं होतं. तर रसिको, आज ह्या आघाडीच्या अशा प्रशिक्षक आहेत ज्या लोकांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवतात. आणि नुकताच यांना स्वतःकडे बघ जरा हा पुरस्कार मिळालेला आहे. तर याबद्दल एक मिनिट, तुम्ही चुकताय, क्षमस्व. स्वतःकडे बघ जरा असं नाव नाहीये त्या पुरस्काराचं. मग काय आहे ते? त्या पुरस्काराचं नाव आहे स्वर्गीय तावडे स्मरणार्थ गजरा पुरस्कार. अच्छा, ते स्वर्गीय तावडे माझं स्वतःकडे बघ जरा असं माझं झालं ते. सॉरी सॉरी, खूप मोठा फंबल आहे हा. नाही नाही, ठरवून केलेला आहे तो. तर नाही. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ही जी तुमची वाटचाल आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? इकडची गाडी तिकडे न करता शाणी दमलेली आहे. शानी काय शानी? एकदम. एक मिनिट, मी दमलेली वगैरे काही नाही, मी निश्वास टाकला. माझा पल्ला खूप मोठा आहे ना, yes, तो पल्ला गाठायला मला खूप त्रास झालाय. ओ माय गॉड, एकदा जोरात पल्ला आणि मल्ल्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्या. अतिशय सुंदर आहे. हा, तर त्याबद्दल मी सांगते. कसं आहे ना, सोफा ते स्किट, स्किट ते सोफा, असा सोपा प्रवास नाहीये माझा. कळलं का? एक वेगळा प्रवास झालाय. मला अजून आठवतं, म्हणजे आज जरी देशात मी नामवंत प्रभावी व्यक्तिमत्व प्रशिक्षक म्हणून ओळखले गेले, तरी सुद्धा यामागे ना, हसताय कशी, जनरल स्माइलिंग प्लीज बिहेव युअरसेल्फ. तर यामागे ना माझे अपार कष्ट आहे, मेहनत आहे, म्हणून इथपर्यंत पोहोचले. मला अजून आठवतं, म्हणजे रसिको, म्हणजे लहानपणी वर्ग मी फार अल्लड होते. म्हणजे अजून मला आठवतं, माझे बाबा, म्हणजे मी जेव्हा आईच्या पोटात होते तेव्हा बाबा म्हणायचं, अरे बापरे केवढी मस्ती करते, काय व्हायचं हिचं. आणि तुम्ही झाल्यावर बाबा म्हणालात, अरे काय झालं हिचं. तुम्ही ना जरा भान ठेवून बोला. हा, जरा भान ठेवून बोला. तुम्ही कोणाशी बोलताय तुम्हाला लक्षात येत आहे ना? जेन्युइनली आहे. नामवंत प्रशिक्षक मी. आय सिन्सिअरली अपोलोटाइज. नाही, सिन्सिअरली अपोलो हे. प्लीज.
तर मी आज इथपर्यंत पोहोचले, अथक परिश्रमाने पोहोचलेली आहे. म्हणजे काय झालं ऍक्च्युली, मी लहानपणी ना खूप अशी नर्वस होते. म्हणजे आय वॉज व्हेरी म्हणजे कोणी अनोळखी व्यक्ती माझ्या समोर आलं ना मंडळी, तर मला बोलता यायचं नाही. अबोल होते अशी. माझ्या मनात एक कॉम्प्लेक्स होता. कॉलेजमध्ये गेल्यानंतर एका वयात आल्यानंतर आपण जेव्हा वाचनाला लागतो तेव्हा मी इफेक्टिव्ह बॉडी लँग्वेज असा एक लेख वाचला आणि अक्षरशः मी वेडी झाले. मग ट्रीटमेंट कुठल्या हॉस्पिटलमध्ये केली तुम्ही? नाही, वेडी तुमचा ना गैरसमज होतोय. वेडी म्हणजे अशी वेडी नाही. वेडी म्हणजे कसं की आपण एखाद्या विचाराने प्रेरित होतो ना. Oh my God. म्हणजे भारावून गेल्यासारखं होतं ना. Yes, yes, yes. येस मला तशा कळतं. प्रकारे मी वेडी झाले, मी प्रेरित झाले आणि माझ्या लक्षात आलं करी बापरे, या जगामध्ये करोडो तरुण आहे ज्यांच्यात न्यूनगंड भरलेला आहे. मलाही झाला होता एकदा. इथे एवढा मोठा गोळा आलेला, जबरदस्त त्रास होतो. तो गालगुंड. गालाला जो येतो ना तो गालगुंड. अच्छा, गालाला येतो तो गालगुंड. मग न्यूनगंड कुठे येतो? न्यून नावाचा अवयव आहे आपला कुठला? एक मिनिट, न्यून नावाचा कुठचा अवयव नाहीये. न्यून म्हणजे कमतरता, कळलं का? ती कमतरता तुमच्यात ओतप्रत भरलेली आहे, कळलं का? त्याच्यामुळे ना नशिबात अपयश आहे कायम. तर मग मला लक्षात आलं की अशा लोकांना आपण चॅनलाइज केलं पाहिजे आणि ते काम मी आजवर करते आहे. नाही नाही, खरंच खूप उत्तम असं काम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या ह्या पाहुण्यांसाठी. मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, नीले नीले अंबर पर ताई, चांद जब आए प्यारा बरसा है ऐसा कोई साथी हो? नाही माझं नाव ना एवढंच आहे, निलांबरी. मग मी काय म्हटलं? निले निले अंबर पर ताई वगैरे ओ माय काय? गॉड. अरे तर बाबा. त्याच्याही पुढे थांबलं नाही. अख्खं गाणं तुम्ही बोललात, मुद्दामून करता का? अरे नाही, मुद्दाम नाही, ते चुकून झालं. निले निले अंबर पण आपोआप गाणं बाहेर पडलं. सॉरी ते काय? निलांबरी आणि निलांबरी म्हणा मला, निलांबरी. हो, नाही आणि मुळात नाही घेतलं माझं नाव ना तरी चालेल ना. तुम्ही आपलं साधं मॅम म्हणा. Sorry. प्लीज कॉल मी जस्ट मॅम. हे माझं का होतंय मला काही कळत नाही हो. म्हणजे हे 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 माझं का होतं हे सगळं मला सांगा ना. हे स्किटच्या बाहेरचं जग जरा अनुभव म्हणजे कळेल. 5 मिनिटात येता बघून येऊ? का बस? 5 मिनिटात जग फिरणारेच मेल्या. नॉनसेन्स. अवघड असतं जग, कळलं का? सोपं नाहीये. नाही, हे खरं आहे मात्र तुमचं. अवघड असतं जग. जग मला नाही कोऑपरेट करत. आजपर्यंत फार वाईट अशी वागणूक दिली आहे जगाने मला. मी खरं सांगतो तुम्हाला, मनासारखं काहीच होत नाही हो. पार्टनर सुद्धा माजोरडी आहे. काय करणार? नाही नाही, हे माझी जी लाईफ पार्टनर आहे बायको, एक नंबरची माजोरडी हो. कसं संसार करतोय माझं मला माहिती आहे हो. इच्छा असून काही होत नाही हो. तुम्हाला सांगतो, इच्छा मरतात माझ्या. आता यावर्षी ऑलिम्पिकचं मेडल कुठे मिळालं मला? ओ ओ ओ ओ सॉरी, हार्ड लक. तुम्ही कशात भाग घेतला होता? भाग नव्हता घेतला, पण मिळायला पाहिजे ना. इच्छा आहे म्हटलं. ऑलिम्पिक मध्ये भाग न घेता मेडल कसं मिळेल? काही नियम असतात ना स्पर्धेचे. नाही, पण एखाद वेळेला मिळायला काय हरकत आहे? अपवाद असतात नियमांना. आणि हे पहिलं वर्ष नाही, 5वं वर्ष आहे. गेली 5 वर्ष मला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळालेलं नाही. साला सांगणार कुणाला? सांगा ना. चला, आपलं तोंड दिसतं बोललं तर. पण हे ए वेड्या माणसा, कसं असतं ना, ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेत ना आधी भाग घ्यावा लागतो. ते मेहनत करावी लागते, मग जिंकावी लागते स्पर्धा, मग मेडल आपल्या गळ्यात पडतं, कळलं का? हरकत नाही. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मला सांगा निळू भाऊ, निळू आज भाऊ कुठला आला? निळू भाऊ कुठला? एक बाई दिसली. बाई इथे बाई आहे ना, इथे बसलेली समोर. निळू भाऊ कुठे? भाऊ आणि बाई येतात, काय फरक आहे का बाई? निळं काय? निळं काय? निलांबरी. इकडे बघा, निलांबरी नाव आहे माझं. निलांबरी. प्रिसाइसली बोला, निलांबरी. माझी चक्री मारतोय मी. मला सांगा नील आर्मस्ट्रॉंग बाई. मी मुद्दामून करता का? नाही, हे चुकून झालेलं आहे. निलांबरी फायनल झालेलं आता. निलांबरी बाई, हे मला माझा हा प्रॉब्लेम का होतो मला सांगा. माझा हा का होतो प्रॉब्लेम? नावांच्या बाबतीत घोळ होतो, नशीब असं. हे काय आहे सगळं? काय हे घडतंय माझ्या बाबतीत? हे सगळं का होतंय माहितीये का? आत्मविश्वास नाहीये, कळलं का? हे न्यूनगंड तुमच्यात भरलाय, तो बाहेर काढायला हवा. लक्षात घ्या. मला मान्य आहे बघा, सगळ्या लोकांमध्ये मंडळी न्यूनगंड हा असतोच. म्हणजे तो बाहेर काढूनच त्याच्यावर काम करून जेव्हा आपण जग जिंकतो ना, तेव्हा तो माणूस यशस्वी होतो. पण माझ्यात न्यूनगंड दिसतोय? नाही, आहे, खूप आहे. हा, आता तुमचा चेहरा बघा. चेहरा बघायचा. हे काय करतोय? अरे यार, चेहरा पटकन जातोय. अरे स्वतःला चेहरा असा कधी बघता येईल का? असा बघता येतो, असा करून बावळ सगळं काय करताय? तुम्ही स्वतःचा चेहरा बघा. नाही, आपण असं म्हणतो ना, हे बघा ते बघा, असं उदाहरण देतो ना, तसा तुम्ही तुमचा चेहरा बघा. लक्षात घ्या, तुमचे डोळे उभं राहा. बघा मंडळी, यांचे डोळे बघा किती निस्तेज आहेत, एकदम लाचारी दिसते.
लाचारी दिसते अरे बरं गॉगल घालायला पाहिजे आता बाहेर पडायला लागली लाचारी. नाही म्हणजे हे कपाळ भव्य आहे पण अरे हे तर काहीच नाही 3 वर्षापूर्वी केवढं भव्य होतं. डोकं दुखायचं ना इथे बाम लावायचो मी इथे. भाऊ बी जसे माझी बहीण होती ना इथून टिळा लावायला सुरुवात करायची इथपर्यंत असं. तिला प्रॉब्लेम व्हायचा हे असं का होतं ही. झाली सगळी फालतूगिरी करून झाली. पण ही ते फालतू एकदा काही ती फालतूगिरी ओका आणि मोकळे व्हा. ही म्हणजे तुम्ही मोकळे आणि मीही मोकळे. ही फालतूगिरी मलाच का सुचते पण. ते सुचते याचं कारण तेच आहे आत्मविश्वास न्यूनगंड स्वतःबद्दलची कमतरता मनात आहे ती आपणच धडधडीत बोलून दाखवायची म्हणजे लोक बोलायला नकोत कळलं का. तर ती न्यूनगंड आहे तुमच्यातला तो बाजूला काढायला हवा. प्रत्येक माणसामध्ये न्यूनगंड असतो मंडळी लक्षात घ्या. त्याच्या परे जाऊन जो स्वतःवर काम करतो ना आणि जग जिंकतो तो खरा माणूस यशस्वी होतो कळलं का. माईक टायसन यशस्वी का झाला. त्याच्याकडे स्वतःचे माईक असतील. आपल्याकडे आपण प्रोड्युसरचे माईक वापरतो ना तरी नशीब आता असे आले. पूर्वी हे बनियनला भोकं पडायचे ते बांधायचे ना हे मग भोकं मोजून किती एपिसोड झाले मोजायचे किती झाले 700 प्रॉब्लेम आहे आता. माईक म्हणजे तसली माईक नाही हो. माईक टायसन जगविख्यात बॉक्सर होता माहितीये का काही. नाही मला खरंच अरे नाही. देवा. माईक टायसन नाही. बरं नेपोलियन. हा माहिती आहे नेपोलियन आमच्या बाजूलाच आहे गोंडस फिल्म मस्त movie अरे तो पामेरियन रे. बाबा. तो पामेरियन कुत्रा आहे. आय एम टॉकिंग अबाउट नेपोलियन बोनापार्ट. हा सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. बोनापार्ट सर्टिफिकेट आहे. बोनापार्ट माहिती नाही तुम्हाला. बोनापार्ट बरं ते मुर्दे. हा आता माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा तुम्ही. डोळ्यात डोळे घालून बघा. पगली प्यार हो जाएगा मुझे. गप्प बसा. हे काय मला तुमच्यावर प्रेम होईल. डोळ्यात जादू आहे गप्प तुमच्याकडे. बसावं काहीच जमत नाही तुम्हाला. वेडे पण आहे नुसता. मंडळी हे सगळं विसरा. आपण हस्तांदोलन कसं करायचं शिकूया. ठीक आहे मला माहिती आहे हस्तांदोलन कसं करतात. हस्त आंदोलन माहिती आहे मला. करा. जूझ भी हमारी मांगे पूरे करो वरना कुर्सी खाली करो. जूझ भी हे काय आहे. हस्त आंदोलन केलेलं आहे मी. किती ऑब्विस विनोद आहे हा यार. असं नाही हस्तांदोलन म्हणजे शेकँड करा. कमून सेकंड करा. असं काय पायजामा छाप चांगलं करा ना. छान स्ट्रॉंग ताकद. एवढं जोरात नाही हो. प्रेमानं जरा प्रेमानं करा. छान सेकंड प्रेमानं करा. I love you. अरे आता प्रेमाने बोला मला किती काय confuse करता करताय. हो तुम्ही. काहीच कसं जमत नाही तुम्हाला. नॉनसेन्स. मला 2 दिवस द्या मी मेहनत करतो. मी गप्प 2 बसा. ते काय हास्य जत्रेचं तालीम आहे. एक दिवसात आलं लगेच दुसऱ्या दिवशी. तिकडे तरी करता का तुम्ही. काय काय? वेडेपणा काहीतरी. मंडळी हे सगळं जाऊ द्या. तुम्ही माझ्याकडे बघा. मी तुम्हाला सांगते कसं चालायचं कसं वागायचं कसं बोलायचं 4 चौघात. ओके बघा आता मी चालून दाखवते. ठीक आहे इकडे बघा. माझ्याकडे बघा. असं अँगलनी बघतोय मी. बघ. मंडळी माझ्याकडे नीट बघा. मी चालून दाखवते तर हे असं चालून दाखवायचं. मत कर ऐसा मत कर. ऐसा उसको बोलने का वो ऐसा करता है वो मत करो. हे बघा असं चालायचं साधारणतः. अरे Nonsense. उसको बोलो ना ऐसा मत करो करके. अरे ऐसा वो लोग को मत करो ऐसा. बोला वो सुनते हा, हैं. बघा असं चालून दाखवायचंय बघा. जमूर है चल के दिखाएगा. हा दिखाएगा. जमूर है सामने वाला को सैल्यूट करेगा. हा, करेगा. जमूर है कोला टिवड़ी मारेगा. हा, मारेगा तुझ्या तराता.